हॅलो, मी अर्चना. गोष्टी वेल्हाळ अर्चना. आजची ही जी आपली कथा आहे ना, ती एका छोट्या मुलाची आहे. त्याचं नाव राजू. 8-10 वर्षांचा हा आपला राजू अगदी सुणसुणीत, हुशार, स्मार्ट मुलगा एका छोट्याशा गावात राहणारा. पण या राजूला ना एका न्यूनगंडानं पछाडलं होतं. त्याचा रंग जरा जास्तच पक्का होता. थोडा तो जरा जास्तच सावळा होता आणि कसं कोण जाणे, पण त्याला सारखं वाटायचं की आपण असं, आपण तसं एक असतं ना, असं एक त्याला खूप झालं होतं. नेहमीप्रमाणे दरवर्षी जशी भरते तशी त्या वर्षीही गावामध्ये जत्रा भरली. जत्रेला वेगवेगळी दुकानं थाटली गेली, वेगवेगळे खेळ आले आणि हे सगळं बघण्यासाठी गावातली सगळी मुलं, बायका, पुरुष सगळं गाव ते जत्रा बघायला तिथं लोटलं होतं. आपला राजू सुद्धा त्या जत्रेत गेला होता आणि एका ठिकाणी तो अगदी मन भरून ती घटना बघण्यात दंग झाला होता. त्या जत्रेमध्ये एक फुगेवाला आला होता आणि लहान लहान मुलांना आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून तो काय करत होता, तर त्याच्या त्या यंत्रावरती वेगवेगळे फुगे फुगवत होता आणि उंच उंच आकाशामध्ये ते उडवत होता. राजू मन हरपून ते दृश्य बघत होता. फुगेवाल्यानी लाल फुगा फुगवला, आकाशात सोडला, निळा, हिरवा, पिवळा, पांढरा सगळे वेगवेगळ्या रंगाचे फुगे त्यांनी त्यात मस्त हवा भरली आणि त्या आकाशात उंच उंच उडायला लागले. कसं कोण जाणे राजूच्या मनात काहीतरी विचार आला आणि तो पळत पळत त्या फुगेवाल्याकडे आला आणि म्हटला, "काका, मला तुम्हाला एक विचारायचंय. तुमच्याकडे काळ्या रंगाचा फुगा आहे का? आणि तो काळा फुगा सुद्धा असा या इतर फुग्यांसारखाच उंच उंच जातो का हो?" राजूकडे बघितल्यानंतर त्या फुगेवाल्याला बरोबर कळलं की हा प्रश्न राजूनी का विचारलाय. त्यांनी न बोलता स्वतःकडचा तो काळा फुगा काढला, त्याच्यात छान हवा भरली आणि तो नेहमीप्रमाणे उंच आकाशामध्ये उडवून दिला. इतर फुग्यांसारखाच हा फुगा सुद्धा उंच 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 आकाशात भरारी घ्यायला लागला आणि राजू पाहतच राहिला. त्याच वेळेला फुगेवाला जे राजूला म्हटला ते खूप महत्वाचे बरं का. फुगेवाला म्हटला, "अरे बाळा, तो कुठल्या रंगाचा आहे त्यावर तो आकाशात किती उडतोय हे अवलंबून नाहीये. तर त्याच्या आत काय आहे त्यावरती हे ठरतं की तो किती उंच भरारी मारू शकतो." किती खरं बोलला ना तो फुगेवाला. बरेचदा असं होतं की आपल्या श्रेष्ठत्वाच्या आणि न्यूनत्वाच्या ज्या कल्पना असतात त्या आपण कुठल्या तरी चुकीच्या बेसिसवरती किंवा चुकीच्या विचारांवरती आधारित ठेवतो. मी असाच आहे, मी तसाच आहे, हे ना मला जमणारच नाही किंवा हे मी केलं तर लोक काय म्हणतील किंवा मला माझ्यामध्ये हे कुवतच नाहीये, मी हे कसं करू? अशा वेगवेगळ्या भावनांमुळे कितीतरी वेळेला आपण आपल्या हातात आलेल्या संधी सोडून देत असतो. बरेचदा कितीतरी माणसं स्वप्रतिमेचे बळी ठरत असतात. मग आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे आहोत हे महत्वाचं नाही का? आपण कसे दिसतो, लोकांना आपण कसे वाटतो, याकडे दुर्लक्ष करून आपण खरेच कसे आहोत, आपल्यामधली कुवत काय आहे, आपल्यामधल्या क्षमता काय आहेत, हे बघायला आपण शिकूया. बरोबर ना?